तर हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बोलत असाल की अचानक असा व्हिडिओ कसा, तर आलेलो खूप दिवस व्हिडिओज टाकले नव्हते. बोललो जरा चॅनल डेड होण्यापेक्षा थोडे व्हिडिओज टाकूया, ॲटलिस्ट चॅनल तरी ॲक्टिव्ह राहील. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये. आज आपण एक नवीन एक्सपेरिमेंट करतोय, बघूया नीट होतोय का. पहिल्यांदा ट्राय करतोय असं काहीतरी मोठं व्लॉगिंग, तो बघूया कसं होतंय ते. आज नेरूळमध्येच फिरणार आहे. ॲक्च्युली टेस्ट करायला आलो आहे की हा कॅमेरा कसा आहे. कालच नवीन घेतला आहे, तर बघू कसा होतोय, कसा दिसतो व्हिडिओ क्वालिटी कशी आहे ते टेस्ट करायची आहे. म्हणून मी जाऊन बघून आज रात्रीच निघालो आहे चेक करायला की नाईटचा व्हिडिओ कसा येतो ते. सो हे दोन गार्डन आहेत, ते डिवाईड करतात त्यांना. हे मधलं गार्डन जे आहे ते सेक्टर 21मध्ये येतं आणि राईट साईडचं गार्डन आहे ते तिथं सेक्टर 19मध्ये. आपण इथून पुढे गेलो ना की आपल्याला डीमार्ट लागतं आणि या रस्त्याला नेहमीच तुम्हाला ट्रॅफिक भेटणार, कारण का इथे तुम्हाला म्हणजे वाईन शॉपपासून डीमार्ट वगैरे सगळ्या लाईनमध्ये, तो तुम्हाला तर माहितीच असेल वाईन शॉपला गर्दी असतेच आणि गाडी लावणारे कसेही लावून जातात. सो इथे नेहमी तुम्हाला ट्रॅफिक भेटतं. पण एक राऊंड मारूया आणि बघूया कॅमेरा कसा परफॉर्म करतो ते. बघा, मी हे वाईन शॉप बोलत होतो आणि इथे हे डीमार्ट आहे लेफ्टला. ओके, हे परत खोदलेलं आहे. ग्रिल्स 24. इथे तुम्हाला सगळे मोमोज, शॉर्मा, पाणीपुरी, हे अन्न आहे तो खूप जुना आहे. पाणीपुरी देतात ते. त्यांचे आर्टिकल्स वगैरे पण आलेले आहेत पहिले न्यूजपेपरमध्ये. आणि पाणीपुरी म्हणाल तर 50 रुपये पाणीपुरी देतात. 50 रुपये इतकी महाग पाणीपुरी, पण तुम्ही खाल तर एकदम मजा येईल तुम्हाला. अन्न काउंट करत नाही देताना. कधी कधी तर 12 पुऱ्या पण देतात कोणाला. आम्ही स्वतः खाल्लेल्या आहेत 12 पुऱ्या एका प्लेटमध्ये. तो असा काय आहे अन्न आपला. बघा, राईट साईडला तुम्हाला हॉट इडली दिसत असेल, तर इथे पण तुम्हाला दिवसभर सकाळपासून 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजल्यापर्यंत तुम्हाला इडली, डोसा, मेदूवडा, साऊथ इंडियन आयटम तुम्हाला सगळे भेटतील आणि एक नंबर असतो. म्हणजे त्याचे पार्सलसुद्धा एवढे जातात आणि त्याच्या दुकानावरती तुम्हाला नेहमी गर्दीच भेटणार. तो ट्राय करा एकदा कधी नेरूळला आलात की सेक्टर 19मध्ये आहे. नक्की आवडेल तुम्हाला. आणि जर येऊन ट्राय केलं आणि आवडलं तर कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का. हो, मी राईट साईडला आहे ते SBI कॉलनी आहे आणि लेफ्ट साईडला आहे ती आर्मी कॉलनी आहे. कामपच्ची. तर आता आपण या रोडला, ज्या रोडला आहे त्या रोडला आहे आपलं DY पाटील हॉस्पिटल. इकडनं लेफ्ट घेतल्यावरती पुढे गेल्यावरती तुम्हाला DY पाटील हॉस्पिटलची एंट्री दिसेल. दाखवतो तुम्हाला, चला.
आपण असंच राऊंड मारायला आलो आहे, बोललो तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू भेटेल आणि मला पण एक ओव्हरव्ह्यू भेटेल की कॅमेरा कसा आहे, नाईटला कशी क्वालिटी देतो आहे. तो चाललो आहे असाच. आता आपण परत युटर्न मारलेला आहे आणि आपण चाललो आहे आता वेस्टला थ्रू राजीव गांधी ब्रिज, जो SIS कॉलेजच्या सर्कलच्या इथून जातो ब्रिज ना, तो क्रॉस केला की आपण वेस्टला जातो टुवर्ड्स पाम बीच रोड. इथून आपण लेफ्ट मारला की आपण जाऊ ब्रिजवरती. अशा प्रकारे आपण आलेलो आहे ब्रिजवर, बघू शकता. आपण जाऊया वेस्टला. आय नो की तुम्हाला आवाज कसा येतोय, काय येतोय ते मला तर अजून सध्या माहिती नाही, कारण मी टेस्ट करायला पहिल्यांदाच आलेलो आहे आणि अजूनपर्यंत मी आवाज ऐकलेला नाही याचा. तर टेस्ट केल्यावरतीच कळेल. या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आवाजाचं काही इश्यू आला तर आधीच माफी मागतो, प्लीज माफ करा. मग नंतर पुढे जाऊन आपण थोडं इम्प्रूव्हमेंट करू अजून, बट आता सध्यासाठी तरी आपल्याला माहिती नाही काय आहे ते. कळल्यावरती मग आपण इम्प्रूव्हमेंट्स करूच नक्की. कपडे मस्त दिसते. इथे सुद्धा खड्डा केला आहे वाटतं पुढे. वा. आणि इथे आता बस लेफ्ट मारतो नाही, इथे कॉर्नरला गाडी जर पार्क केलेली असेल तर त्यांना खूप त्रास होतोय बघा. त्याच्यामुळे ना मग त्याला टर्न मारता भेटत नाही. ओके, इकडून उघडलेला आहे वाटतं हा रस्ता. ओके, म्हणून इथे ट्रॅफिक व्हायला चालू होणार आहे आता, कारण हा रस्ता खोदला आहे ना, म्हणून तिकडून त्यांनी ओपन केला आहे. नाही तर तिकडे बंद केलेला होता रस्ता तो एवढी वर्ष. तर टुवर्ड्स आपण पाम बीच चाललोय. बघूया इथे ना पुढे आपलं प्रशांत कॉर्नर सुद्धा आहे. तर तुम्हाला काही स्वीट्स वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही तिकडे घेऊ शकता. मस्त असतात तिकडे, थोडं महाग आहे बट क्वालिटी एक नंबर असते त्याची. तुम्हाला तर माहितीच असेल प्रशांत कॉर्नर. तर त्याचा आउटलेट इकडे सुद्धा आहे नेरूळला, पाम बीच रोडच्या जवळ. आणि तिकडे किती गाड्या लागलेल्या आहेत बघा. नेहमी गर्दी. हे बघा, हे बघा चुतिया लोक बघा कसे. रिक्षावाले ना एक नंबरचे एवढे लोक असतात, कुठूनही घुसवणार, कशीही चालवणार आणि मग काही ॲक्सिडेंट झालं की मग येणार एकत्र. अशांना ना लायसन्स कॅन्सल केले पाहिजेत. तो फास्टमध्ये जरी चालवली तरी आपण 70च्या वरती जात नाही. आणि जी स्कूटी आहे मी ऑक्टोबरमध्येच घेतली आहे, तो हिला मी खूप जपतो. म्हणजे कसं पहिल्या स्कूटीची वगैरे एवढी काळजी घेतली नव्हती जेवढी ह्याची घेतो. नवीन आहे ना म्हणून. आणि कसं स्लो चालवलेलं बरं, कारण अति घाई संकटात नाही ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. म्हणून 70च्या वरती जायचं नाही असं मी ठरवलेलं आहे ही गाडी घेतल्यापासून, आणि त्याचं मी पालन करतो.
तर जरा थांबूया इथे आणि बघूया की रेकॉर्डिंग झाली आहे की नाही ते, कारण कळतच नाही ना याच्यामध्ये होते की नाही रेकॉर्डिंग, म्हणून बघूया. चला, हे मी ऑब्झर्व केलं आत्ताच्या ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होते तर ते ना 6 मिनटं 7 सेकंड एवढंच ते व्हिडिओ बनवून दुसरा व्हिडिओ चालू होतो आहे. काय आहे ते मला बघायला लागेल त्याचं, म्हणजे कंटिन्यूस रेकॉर्डिंग होतं आहे बट 6 मिनटाचा एक व्हिडिओ. तसं 6 मिनटाचे आत्तापर्यंत 3 व्हिडिओ बनलेले आहेत. असं काहीतरी त्याच्यामध्ये होतं आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला R&D करावी लागेल. ते करूच आपण. आज काय आपण ट्रायलसाठी आलो आहे, चेक करू काय आहे ते. आणि इथे आहे ना रोड मस्त बनवला आहे, नवीनच बनवला आहे, 2 दिवस झाले, पण एकदम मक्कन बनवलेला आहे रोड. तर आधी नाही इथे होते खड्डे होते, नाही असं नाही, आधी पण चांगलाच होता, बट परत त्याच्यावरती बनवलेला आहे हा रोड. बघा, 1 नंबर चुम्मेश्वरी चुम्मा रोड बनवलेला आहे. आणि इथे लेफ्टला आहे ना 20 जानेवारी आणि 21 जानेवारी असे 2 दिवस एक फूड ट्रकचा इथे हे लागतं. दरवर्षी फूड ट्रक्स असतात, त्यांचं ते काउंटर्स लागतात, म्हणजे फेस्टिवल टाईप होतं ते आहे. 20 जानेवारी आणि 21 जानेवारी. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आहे रात्री, दोन्ही दिवस. तो जर तुम्हाला यायचं असेल, ट्राय करायचे असतील नवीन नवीन खाद्यपदार्थ आयटम, तर तुम्ही येऊ शकता. पण नक्की लक्षात ठेवा की इथे आलात तर गर्दी खूप असते 2 दिवस, तो त्या हिशोबाने या टायमिंग बघून. दुपारी आलात तर तुम्हाला गर्दी तेवढी भेटणार नाही कदाचित, बट जर संध्याकाळी आलात तर बेफाम गर्दी असते, तर ते सगळं बघून या. तर हे आता आपण आले सीवूड्सच्या वेस्टला. इथे बघू शकता तुम्ही सीवूड्सचं डीमार्ट. एका डीमार्टवरून दुसऱ्या डीमार्टला आलेलो आहे आपण. हे डीमार्ट आहे ना त्या डीमार्टपेक्षा मोठं आहे, तो इथे तुम्हाला व्हरायटी पण खूप भेटते सामानाची, म्हणून लोक जास्त करून हे डीमार्ट प्रेफर करतात. मग इथे नेहमी गर्दी असते. बिलिंगला तर अर्धा तास लागतो. कसं असतं, याला घाई बघा तेवढी झालेली आहे. हां, जा बघा, घाई झाली, घाई. ओके, त्यांच्या मित्राला बोलवत होते ते, म्हणून एवढे हॉर्न वाजवत होते. अरे बट जरा बघून करा रे. हा, मला घाबरवलं ना तुम्ही अशी गाडी चालव. आपण परत आता आलेलो आहे त्या घराच्या इकडच्या ब्रिजवरून, वेस्टवरून ईस्टला परत चाललो आहे आपण. जाताना आपण नेरूळच्या ईस्टवरून वेस्टला गेलो होतो. आता येताना आपण सीवूडच्या वेस्टवरून ईस्टला येतोय. तो असा काही 2 ब्रिज येते नेरूळचे, ते ईस्ट वेस्टला क्रॉस करतात. सीवूडचा मॉल, तिथून सुद्धा तुम्ही जाऊन पार्किंग करू शकता वरती. तर इकडची पार्किंग जरा महाग आहे, बाकी काही नाही. बघा इथून येत आहेत. सो दॅट्स इट. लेफ्टला आलेलो आहे. ही जी लाईन आहे ना इथे CNG चालू आहे, तो CNGची लाईन आहे. तुम्ही बोलत असाल ट्रॅफिक लागलं आहे, नाही, CNGची लाईन आहे. बघू शकता तुम्ही ते बघा. आणि आता आपण ते पोचलेलो आहे, आपल्याला राऊंड मारून आलेलो आहे आपण. सो इथेच ट्राय करूया, इथेच आपण व्लॉग एंड करूया आणि
जर तुम्हाला हा ट्राय आवडला असेल तर काही जास्त नव्हतं याच्यामध्ये, फक्त असंच फिरत होतो आणि काहीतरी वायफळ बडबड करत होतो. बट ठीक आहे, सहन करा. आणि जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा खाली कसा होता ट्राय. आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा जर आवडला असेल. आणि जर सपोर्ट करायची इच्छा असेल तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.